नमस्कार, मी विद्यास खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओला आपण स्वामी चरणी प्रार्थना करू, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, तुमचा दिवस शुभ जाओ. तर आपण दिवाळी आता जवळ आलेली आहे आणि सर्वांनाच महिलांना साफसफाईचं टेन्शन आलेलं आहे, पण आता ते विसरायचं आहे. मी या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 15 सोप्या टिप्स सांगणार आहे. त्या वापरून तुमचं घर अगदी चकाचक कराल तुम्ही आणि विदाऊट कोणतंही टेन्शन घेता. तर नक्की आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर दिवाळी म्हटलं की सर्वात आधी आपल्याला डोळ्यासमोर येते ती घराची साफसफाई, कारण प्रत्येकजण दिवाळीची सुरुवातच साफसफाईने करत असतो. दिवाळी म्हटलं की महिलांसमोरील सर्वात मोठे संकट म्हणजे घरची साफसफाई. गृहिणी असेल तर ते थोडंसं सोपं जातं, मात्र जर नोकरदार महिला असेल की जी नोकरी करून घर सांभाळते त्यांना हे खूप मोठे संकट वाटते. मात्र हे संकट नाही, काही युक्त्या आणि ह्या 15 टिप्स वापरून आपल्याला हे सोडवता येईल आणि आपण झटपट आपल्या घराची साफसफाई करू शकतो. तर कोणत्या आहेत या टिप्स? दसरा झाला, नवरात्री आपली संपल्यानंतर आपल्याला सगळ्यांना दिवाळीचे वेध लागतात. अगदी अवघ्या काही दिवसावरती आपली दिवाळी आलेली असते आणि आपलं घर स्वच्छ नीटनेटकं असावं आणि आपल्याला हे सर्व आवरून फराळाची देखील तयारी करायची असती. त्याच्यानंतर खरेदी करायची असते. जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतात त्यांचं देखील आपल्याला सर्व करायचं असतं. मग हा सगळा ताण आपल्याला सहन होत नाही आणि आपला महिलांना टेन्शन येतं. मात्र हे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. तर ह्या 15 पुढच्या टिप्स आहेत, त्या वापरून आपण आपली साफसफाई अगदी योग्यरित्या आणि झटपट करू शकतो. तर पहिली गोष्ट आहे, आपल्या घराच्या खोल्या, प्रत्येक खोलीचा आकार आणि त्यातली वस्तू यांचा अंदाज घेऊन कोणत्या दिवशी कोणत्या खोल्या साफ करायच्या आहे ते आधीच ठरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण एकाच दिवशी संपूर्ण घराची साफसफाई नाही करायची. आपण दिवस निवडायचे की एवढ्या दिवसांमध्ये आपण आपले जर 4 रूम असतील, 2 BHK फ्लॅट असेल, 1 BHK फ्लॅट असेल, ते आपण कसं त्याचं मॅनेज करायचं आहे ते आधी ठरवायचं आहे. अगोदर आपण ज्या मोठ्या रूम आहेत त्या पहिल्या करून घ्यायच्या आहे, नंतर छोट्या रूमकडे वळायचं आहे आणि जिथे जास्त सामान असेल ती पहिल्यांदा करून घ्यायचे आहे. तर दुसरी गोष्ट आहे, साफसफाईला सुरुवात करताना आधी वरच्या बाजूची साफसफाई करायची आहे, जेणेकरून वर असलेली धूळ जळमट खाली पडेल आणि खालचे साफ करताना ते सर्व निघून जाईल. तर तिसरी गोष्ट आहे किंवा तिसरी टिप आहे की साफसफाई करताना त्या ठिकाणी आरसा, काचेच्या वस्तू, TV किंवा इतर मौल्यवान वस्तू असतील तर त्या आधीच योग्य पद्धतीने झाकायच्या आहे. त्याच्यावर एखादी चादर किंवा आपली साडी वगैरे झाकून ठेवायची आहे, जेणेकरून साफसफाई करताना त्याचे कोणतेही नुकसान होणार नाही. चौथी टिप आहे, कपाटे किंवा ड्रॉवर आवरताना घरातील व्यक्तींची निश्चितच मदत होऊ शकते. म्हणजे आपली मुलं असतील लहान लहान, त्यांना आपण सांगायचं की हे सामान काढा, आतलं व्यवस्थित पुसून घ्या, नंतर जे तुटलेलं वगैरे सामान आहे ते बाजूला काढा आणि चांगल्या वस्तू ड्रॉवरमध्ये आपण ठेवू शकतो. म्हणजे इतर कामं आपली होतात आणि मुलं देखील आपल्या ह्या कामामध्ये एन्जॉय करतात स्वतःला, म्हणजे त्यांना हे आवडतात गोष्टी. त्यानंतर आपण मुलांना आपले कपडे कपाटातले आवरायला देखील देऊ शकतो. ते म्हणजे तेवढ्या सोप्या पद्धतीने ते करू शकतात. पाचवी गोष्ट आहे, पाण्याने साफसफाई करत असेल, कुठे पाणी सांडले नाही याची खात्री करायची, नाहीतर आपण त्याच्यावरून पाय घसरून पडू शकतो आणि अवश्य आपण पाय ठेवताना वगैरे व्यवस्थित जमिनीवर दाबून पाय ठेवायचा आहे. सहावी गोष्ट आहे, व्हॅक्यूम क्लीनर. वेगवेगळ्या प्रकारचे सफाईचे ब्रश, कापड, साबण यांची आधीच तयारी करून ठेवायची आहे. म्हणजे ते आपल्या जवळच एखाद्या भांड्यामध्ये घेऊन ठेवायचे आहे, म्हणजे सारखे आपल्याला पळावे लागणार नाही की ही वस्तू आणण्यासाठी जा, ती वस्तू आणण्यासाठी जा. त्या धावण्याच्या ह्याच्यातच आपण थकून जातो. तर ऐनवेळी साफसफाईची सामान आणण्यासाठी देखील बाजारात जायचं नाही. आता आपल्याला साधारण 10 दिवसापूर्वी किंवा 15 दिवसापूर्वी आपण दिवाळीची साफसफाई करणार आहे, तर त्याच्या 2-3 दिवस अगोदरच आपण कोणत्या वस्तू आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत किंवा नाही आहेत ते पाहून घ्यायचं आहे. जसे की खास ब्रश, मॉब, काही जे कापड असतात किंवा काही लिक्विड असतात आपल्याला साफसफाईमध्ये लागण्यासाठी, ते अगोदरच आणून ठेवायचं आहे. म्हणजे ते आपल्या हाताशी असेल की आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण पटकन साफसफाई करू शकतो. 7वी टिप आहे की वरच्या बाजूला चढताना फॅन न विसरता बंद करायचं आहे. तसे डोक्याला लागेल असे काहीही असेल तर ती योग्य पद्धतीने आपल्याला वर चढायचं आहे. सगळ्या गोष्टी अशा आपण पाहताना किंवा वर चढताना उतरताना सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे. 8वी टिप आहे की पायाखाली घेतलेला स्टूल, खुर्ची किंवा शिडी
यांचे पाय व्यवस्थित आहे ना, ते कुठल्या बाजूने तुटलेले तर नाही ना, किंवा अन्यथा पकडण्यासाठी कोणाला तरी आपल्या बाजूला उभं करायचं आहे, त्याच्यानंतरच आपली वरची आपण सिलिंगची साफसफाई करायची किंवा फॅन पुसायचे आहेत. 9वी टीप आहे की साफसफाई करताना लहान मुले आणि ज्येष्ठ व्यक्ती यांना दुसऱ्या खोलीत बसवायचं. म्हणजे जेव्हा आपण साफसफाई करतो, काही वेळेस असं असतं की आपण उंचावरती असतो, काही गोष्टी खाली पडण्याची शक्यता असते. मग इथे जर ज्येष्ठ आणि लहान मुले जर असतील तर त्यांच्या अंगावरती पडून त्यांना इजा होण्याची देखील म्हणजे शक्यता असते, किंवा जी धूळ पडते खाली ती डोळ्यात जाऊन देखील धुळीचा त्रास त्यांना होऊ शकतो. तर 8वी आपली 9वी गोष्ट झाली. 10वी गोष्ट आहे ओट्यावरील टाईल्स. बाथरूम साफ करताना साबणाचा फेस हा प्रमाणात घ्यायचा आहे. साबणाचा फेस जास्त झाला त्यावरून आपण पाय घसरून पडू शकतो, त्यामुळे ही काळजी आपण अवश्य घ्यायची आहे. त्यानंतर 11वी टीप आहे, घरात न लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, ज्या आपण असंख्य जपून ठेवलेल्या असतात, की ते कपाटावर ठेवलेल्या असतात किंवा कुठे आडगळीत बांधून ठेवलेल्या असतात, त्या वस्तू जर लागत नसतील तर त्या अवश्य भंगारमध्ये टाकून द्यायच्या आहे. कारण ते अन्यथा वर्षानुवर्ष तसाच पडून त्या खराब होतात आणि याचे नकारात्मक परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की दिवाळीपूर्वी कोणत्या वस्तू आपल्याला भंगारमध्ये टाकून द्यायच्या, तर त्याचा व्हिडिओची लिंक मी अवश्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तुम्ही चेक करू शकता. 12वी टीप आहे, दारे खिडक्या पुसत असताना पाण्यात किंवा कपड्यावर थोडे विनेगर घ्यायचं, त्यामुळे काचा आणि दरवाजे स्वच्छ निघण्यास मदत होईल. तर तुम्ही ही टीप नक्की वापरून पहा. जर आपले बाथरूम वगैरे खूप अतिशय घाण झालेले असतील तर त्या पाण्यामध्ये आपण जे वेगळे बाथरूम क्लीनर येतात त्याच्यामध्ये अवश्य बेकिंग सोडा टाकायचा आहे, त्याच्यानंतर विनेगर टाकायचं आहे आणि त्याचं मिश्रण आपण ह्या टाईल्सवर वगैरे टाकलं तर हे खूप लवकर साफ होतं. तर 13वी टीप आहे, आपल्या घरामध्ये न लागणारी भांडी, कपडे, अंथरुणे, वह्या, पुस्तके काढून ती एक गरजूंना द्यायची आहे किंवा संस्थांना देऊन टाकायची आहे. आपल्याला जे शक्य असेल ते आपण करायचं आहे. किंवा भांडे आपण एक वेळेस ठेवू शकतो, पण जे जुने झालेले कपडे आहेत, फाटलेली अंथरुणं आहेत किंवा ज्या वह्या पुस्तकं आपल्याला लागणार नाही त्या नक्कीच आपण आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहे आणि ही जागा रिकामी होईल आणि आपल्याला काही महत्त्वाच्या वस्तू तिथे ठेवण्यासाठी ही जागा उपयोगी पडेल. तर 4थी टीप आहे, कमरेचा आणि पाठीचा किंवा कोणताही त्रास असेल तर अगदी साफसफाईच्या गोंधळामध्ये आपण अनावश्यक जड वस्तू उचलायच्या नाही, याची आवश्यक काळजी घ्यायची आहे. नाहीतर आपली ही साफसफाई आपल्याला महागात पडू शकते. आपण आपल्या तब्येतीची अगोदर काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला झेपेल त्याप्रमाणे हळूहळू आपण साफसफाई करायची आहे क्रमाने. त्याचमुळे साफसफाई होईल आणि आपला सणाचा आनंद देखील घेता येईल. नाहीतर आपण घाईघाई करणार, अगदी घाईने जड वस्तू उचलणार आणि आपल्याला काही दुखापत झाली तर आपले सण राहील बाजूला आणि आपल्यालाच त्रास होऊ शकतो. जर आपल्याला असा प्रॉब्लेम असेल तर आपल्या घरातील पुरुष मंडळी किंवा कामवाल्या मावशींची आपण मदत घ्यायची आहे. तर 15वी गोष्ट आहे, शक्य तिथे साफसफाई करताना हँड ग्लोव्ज वापरायचे आहे, त्यामुळे आपले हात सतत ओले होत नाही आणि साबणात राहून आपल्याला त्वचेला देखील किंवा आपल्या स्किनला काही त्रास होत नाही. वेळेस पत्रे किंवा काचा पुसताना आपण अवश्य हँड ग्लोव्ज वापरायचे आहे, कारण त्या ठिकाणी आपले हात कापण्याची शक्यता असते. तर अशा ह्या 15 टिप्स आपण फॉलो केल्या तर आपल्या घराची साफसफाई खूप लवकर होईल. आणि आपण एक साफसफाई करताना ठरवायचं की आपल्या घराच्या किती रूम आहेत, किती बाथरूम आहे आणि कोणत्या दिवशी, कारण काही वेळेस महिलांना मुलांच्या शाळा असतात, मिस्टरांचे टिफिन असतात, काही वयोवृद्धांची औषधांची वेळ असते, तर त्याच्यानुसार आपण नियोजन करायचं आहे. आपल्याला ज्या दिवशी जास्त वेळ असेल तेव्हा जिथे जास्त ज्या रूममध्ये पसारा असेल किंवा जिथे जास्त साफसफाईची गरज आहे ती रूम करून घ्यायची आहे. आणि असं करत करत आपण जिथे कमी आहे तिथे असं एक दिवसानुसार करायची. एकाच दिवशी जर आपण सगळी साफसफाई काढली तर आपला खूप त्रास होतो. त्यामुळे असं नियोजनबद्ध या 15 टिप्स वापरून आपण आपल्या घराची या दिवाळीच्या साफसफाई करून पहा. आणि या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.